दिसतंय ना? नाही सर. जाऊ दे मग, तू आता गप्प बस, शांत बस जरा. सर ते दिसतोय ना? हो सर दिसतोय स्टॉक ऑफ स्टेशनरी 800 रुपये दिसते आपल्याला. दिसतोय सर 800 रुपये दिसते आपल्याला इथं स्टॉक ऑफ स्टेशनरी. बरोबर. मग काय करायचं मित्रांनो, याला ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणलं जाऊ शकतं. काय म्हणलं जाऊ शकतं याला? ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. बरोबर. ही स्टेशनरीचा ओपनिंग स्टॉक तो आपल्याकडे जुना किती होता मित्रांनो? 800 रुपयाचा होता, जी की गेल्या वर्षी वापरला नाही. म्हणून हे इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साईडला मी 800 रुपये टाकले. समजतंय तुम्हाला? हे गेल्या वर्षीचा 800 रुपयाचा शिल्लक होता. चालू वर्षी परत तुम्हाला खाली रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या पेमेंट साईडला केवढ्याची स्टेशनरी खरेदी केली म्हणून दाखवतंय? 7,000. 7,000. मग याच्यात काय करायचं? याच्यात काय करायचं? प्लस परचेस ऑफ स्टेशनरी किंवा स्टेशनरी परचेस्ड, बरं का? याच्यात ऍड करायचं स्टेशनरी परचेस्ड. केवढ्याची नवीन खरेदी केली? 7,000. म्हणजे टोटल आपली स्टेशनरी केवढ्याची झाली? 7,800 रुपये. 7,800 रुपयाची. कळतंय सगळ्यांना हे? पुढं आता इथं ऍडजस्टमेंट मध्ये जर तुम्ही बघितलं तर 1,500च्या स्टेशनरीचं आउटस्टँडिंग बिल आहे म्हणते. अजून ते 1,500 द्यायचे राहिलेत. मग ते काय करायचं? बिल द्यायचं राहिलं म्हणून ते सुद्धा याच्यामध्ये काय करायचं? प्लस करायचं. प्लस आउटस्टँडिंग किती? 1,500 रुपये. आता 7,800 मध्ये 1,500 रुपये ऍड करा. 9,300. 9,300 रुपये. बरोबर का? पण हे 1,500 अजून द्यायचे राहिलेत म्हणून याचा परिणाम बॅलन्स शीटच्या आउटस्टँडिंग बिल ऑफ स्टेशनरी म्हणलं किंवा नुसतं स्टेशनरी म्हणलं तरी चालेल. आउटस्टँडिंग बिल ऑफ स्टेशनरी किती द्यायचं राहिलं मित्रांनो? ते स्टेशनरीचं बिल 1,500 रुपये. मी हे टाकून दिलं. याचे दोन परिणाम कळाले का तुम्हाला या 1,500चे? हो सर. खर्चात अधिक केलं आणि दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला. आता चालू वर्षाच्या शेवटी किती रुपयाचा स्टॉक शिल्लक आहे म्हणतंय? 1,300चा, जो की वापरला गेला नाही. म्हणून परत मी इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला आलो. मग बघा एकदा परत बघा, हे 800 रुपयाची स्टेशनरी कधीची आहे? गेल्या वर्षीची आहे. बरोबर. 800 रुपयाची स्टेशनरी कधीची आहे? गेल्या वर्षीची आहे, जी की वापरली गेली नाही म्हणून शिल्लक होती. चालू वर्षी स्टेशनरी परत मी केवढ्याची खरेदी केली? 7,000ची. टोटल स्टेशनरी केवढ्याची झाली माझ्याकडे? 7,800 रुपये. परत एक बिल दिलं नाही मी स्टेशनरीचं 1,500चं. मग ते 1,500 मी प्लस केले आणि ते लायबिलिटीला टाकले. टोटल स्टेशनरी माझ्याकडे झाली 9,300 रुपयाची. त्यातली 1,300 रुपयाची स्टेशनरी चालू वर्षी मी वापरली नाही, जी की अनयुज्ड आहे. म्हणून मगाशी जे आपण स्टॉक ऑफ स्टेशनरी किंवा स्टॉक ऑफ पोस्टल स्टॅम्पचा परिणाम सांगितला, या पदातून तेवढी रक्कम मायनस करा. बरोबर. त्याला आपण म्हणतो क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. बरं का? त्याला काय म्हणतो आपण? क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. तर ते किती आहे मित्रांनो? 1,300 रुपये. मग आउटरला रक्कम किती येणार आहे? मग 8,000. किती येणार आउटरला? आता काही जणांना काही गोष्टी कळाल्यात, काही जणांना काही गोष्टी कळाल्या नाहीत. म्हणून मी क्लिअर करणार आहे, तुम्ही काळजी करू नका, फक्त केअरफुली ऐका. हे 8,000 काय ते नीट ऐका. टोटल माझ्याकडे गेल्या वर्षीची स्टेशनरी 800ची होती. चालू वर्षी परत मी 7,000ची खरेदी केली. टोटल 7,800ची झाली. 1,500 रुपयाची बिल द्यायचं राहिलं होतं, ते प्लस केलं. म्हणजे टोटल स्टेशनरी मी माझ्याकडे होती, म्हणजे खरेदी केली नाही म्हणणार नाही, टोटल होती 9,300 रुपयाची. त्याच्यापैकी 1,300 रुपयाची वापरली गेली नाही शिल्लक आहे, जी की मी पुढच्या वर्षी वापरू शकतो. म्हणून हे 1,300 याच्यातून वजा केले. मग हे 8,000 जे आउटरला राहिले त्याचा अर्थ काय? तर तेवढ्या रुपयाची स्टेशनरी चालू वर्षी मी कंझ्युम केली. कंझ्युम केली म्हणजे वापरली. तेवढ्या रुपयाच्या स्टेशनरीचा चालू वर्षी काय केला? वापर केला. तेवढा माझा चालू वर्षीचा स्टेशनरीवर झालेला खर्च. व्हेरी गुड, खर्च आहे. आता 1,300 रुपये वजा केले, त्याचा दुसरा परिणाम कुठं करायचा?
बॅलन्स शीट बॅलन्स बॅलन्स शीटच्या ऍसेट साईडला इथं लिहायचं क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी किती आहे 1300. 1300. ज्यांच्याकडे आवाज येते त्यांनी म्यूट करा रे. कांबळे किंवा केंद्रे बघा, लक्ष करा कोणाकडे आवाज येतोय. तर बघा नीट आहे का, हे क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी तर 1300 टाकले बरोबर. हे चालू वर्षीचं टाकलं आपण इथं, हे 18 तारीख पाहिजे का, बरोबर ना. बर, हे चालू वर्षाचं क्लोजिंग म्हणजे पुढच्या वर्षाचं काय असणार आहे रे मित्रांनो, ओपनिंग. मग पुढच्या वर्षी जी काही तुम्ही स्टेशनरी खरेदी करणार त्याच्यात हे 1300 रुपये तुम्ही काय करायचे, अधिक ऍड करायचे. पण काही जणाला कळालं असेल, काही जणाला कळालं नसेल. आपण रिपीट करू काय काय करायचं ते आपणाला कळालं. जर आपणाला असं ओपनिंग बॅलन्स शीट दिलेलं असेल, असं इथं दिसतंय ते, आणि जर त्याच्यात काही गेल्या वर्षीची स्टेशनरी असेल, गेल्या वर्षीचा काही माल असेल, तर तो चालू वर्षाच्या खरेदीमध्ये ऍड करायचा आणि त्याचा एकच परिणाम करायचा. ऍड करायचा आणि त्याचा एकच परिणाम करायचा. तो गेल्या वर्षीचा शिल्लक 60 आहे, गेल्या वर्षीचं क्लोजिंग म्हणजे चालू वर्षाचं ओपनिंग, त्याचा एक आणि एकच परिणाम करायचा. कळाला का, हे जे तुम्हाला 800 रुपये दिसत होते, परत हे चालू वर्षी खरेदी केलेल्या 7000 हे 800 रुपये अधिक करायचे बरोबर. आणि जे पद बॅलन्स शीट मध्ये किंवा रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटला येतात त्याचा एकच परिणाम करतो आपण, एकच परिणाम करायचा. आता हे पद ऍडजस्टमेंट मध्ये आहेत, याचे मात्र 2 परिणाम करायचे. 1500 रुपयाचं बिल द्यायचं राहिलं होतं म्हणून ते काय करायचं, स्टेशनरी मध्ये अधिक करायचं आणि देणं म्हणून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला टाकायचं. समजतंय. आणि दुसरा परिणाम, स्टॉक ऑफ स्टेशनरी जी अनयुज्ड आहे, वापरली गेली नाही चालू वर्षी 1300 रुपयाची, ती त्याच्यामध्ये मधून वजा करायची आणि पुढच्या वर्षी वापरली जाऊ शकते. ती एक प्रकारे आपली संपत्ती आहे, म्हणून बॅलन्स शीटच्या बोला ऍसेट साइडला समजलं का तुम्हाला. आणि काल ऍडजस्टमेंट शिकवत असताना आपण या आउटस्टँडिंगची शिकवली असेल, पण आउटस्टँडिंग स्टॉक ऑफ स्टेशनरीची शिकवली नसेल, तर तोपर्यंत मी तुम्हाला एक काम सांगतो मित्रांनो, मी ती ऍडजस्टमेंट मी तुमच्या समोर काढून ठेवतो. तोपर्यंत त्याच पुस्तकातला एक्झरसाइज मधला सेम असाच्या असा प्रॉब्लेम मी तुम्हाला दाखवण्याचा प्रयत्न करतो, जो की तुम्ही प्रयत्न करायचा 114 पेजवरचा. काढा प्रत्येकानं पेज नंबर 114. वाटल्यास जर काही जणांकडे पुस्तकं नसतील तर मी त्यांच्यासमोर हे स्क्रीनवर आणून ठेवण्याचा प्रयत्न करतो. 114. दिसतंय का तुम्हाला स्क्रीन? हा, मग आता बघा समोर तुमच्या काय दिसतंय, स्टॉक ऑफ स्टेशनरी शब्द दिसतोय किती, 400 रुपये. स्टेशनरी परचेस्ड किती दिसतंय, 6300. आणि ऍडजस्टमेंट मध्ये काय दिसतंय 1000 आउटस्टँडिंग फॉर स्टेशनरी बिल. आणि स्टॉक ऑफ स्टेशनरी 31 मार्च 2019 चे किती दिसतात, व्हॅल्यूड किती दिसतात, 1000 दिसतंय. तुम्हाला काय कळालं याच्यावरून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. तुम्हाला काय जे कळालं त्याच्यावरून तुम्ही सोडवण्याचा प्रयत्न करा. वेळ जाऊ द्या, मी थांबतो इथं फक्त बरं का, म्हणजे मी काहीच बोलणार नाही. तुम्ही वेळ घ्यायचा आणि तुम्हाला जे कळालं त्याच्यावरून तुम्ही प्रयत्न करायचा. मग तुम्ही चुकीचं का असा ना प्रत्येकानं प्रयत्न करा. तुमचं चुकलं बरोबर आलं त्याचा मी इथं सांगल मग काय करायला पाहिजे होतं कशाचं. कळतंय? स्टॉक ऑफ स्टेशनरी 400, याला ओपनिंग स्टॉक म्हणतात. हा 1 एप्रिल 2018चा आहे, म्हणजे चालू वर्षाच्या सुरुवातीचा आहे. चालू वर्षाच्या शेवटची तारीख इथं दिली आहे तुम्हाला 31 मार्च 2019, आणि त्या वर्षाचं तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिलं आहे, आणि त्याच्या पेमेंट साईडला चालू वर्षी खरेदी केलेला स्टेशनरीचा माल दिला 6300 रुपयाचा स्टेशनरी खरेदी केली. ॲडजस्टमेंटमध्ये 1000 आउटस्टँडिंग फॉर स्टेशनरी बिल दिले, स्टेशनरीचे द्यायचे राहिले 1000 रुपये. त्याचे काय परिणाम करायचे तुम्ही बघून घ्या.
आणि स्टेशनरी स्टॉक ऑफ स्टेशनरी ॲज ऑन 31 मार्च 2019 वॉज व्हॅल्यूड ॲट ₹1,800. आता इथं तारखा बदलल्यात बघा. 18-19 हे करंट इयर असेल. इथं 18-19 हे करंट इयर असेल. इथं जर तुम्हाला दिसत असेल तर 17-18 हे प्रिव्हियस इयर असेल. इथं 18-19 करंट इयर असेल. नेक्स्ट इयर असेल 19-20. काय म्हणाय काहीच कंची भावना आहे. करायलात का प्रयत्न का गप्प बसलात? हा सर केलो सर. हो सर झालं सर. करायलो. किती जणांनी केलंय बाबा? सर सांगू का? नका नका, त्यावेळेस विचारील त्यावेळेस सांगा. फक्त किती जणांनी प्रयत्न केलाय ते सांगा मला. चुकीचा का असाना प्रयत्न करा म्हणलं मी. चुकीचा असू द्या पण प्रयत्न करा. पंधरा लोकांनी हातवरी केलेत. केलंय म्हणून तर दिसतंय तुमच्या. झालेत झालेत. खरे हात वरी करायलेत का खोटे हात वरी करायलेत देवालाच माहिती. क्वेश्चन विचारा सर तुम्ही. हो हो 32 जण झालेत. 33 जण हा झालेत. सर. ते 76 पैकी जवळपास थोड्याफार निम्म्या लोकांनी तरी केलंय. 35 जण झालेत. एक जण तर पळूनच गेला. 76 पैकी 75च राहिले. आता 35 लोकांनी प्रयत्न केलाय असं त्यांचं म्हणणं आहे. वेळ घ्या, प्रत्येकानं प्रयत्न करा तरच तुम्हाला बी लक्षात येईल. 38 जण झालेत. काय जे सांगितलं होतं त्याच पद्धतीने जायचंय. तेच आपल्याला लक्षात ठेवायचंय. बरोबर 76 पैकी 38 जणांनी हातवरी केले. 75 पैकी 38 निम्म्या लोकांनी करेक्ट आता प्रयत्न केलाय. निम्मे लोक प्रयत्नच करायला तयार नाहीत का? त्यांना हातवरी करायला येत नाही. भरपूर वेळ दिला ना आपण. झालं ना? हो सर. हो सर. तरी हात खाली बी घेऊन टाकला. आता एकदा हात खाली घ्या. एवढा वेळ आपण घालवलाय तसं प्रत्येकानं हँड लोअर युअर हँड करा. लोअर पटकन हे करा. फास्ट. झाले. 11 जण राहिलेत आणखी. परत एक मी प्रश्न विचारतोय. काय प्रश्न विचारतोय नीट ऐकून त्यावेळेस हातवरी करा. किती जणांकडे समोर पुस्तक आहेत? आता हातवरी करा. आता रेज युअर हँड. प्रश्न नीट ऐका बरं का. मग अशी 6 लोकांचे हात खाली झाले नव्हते. त्यांच्याकडे पुस्तकं नसतील तर हात खाली घ्या त्यांनी. किती जणांच्या समोर पुस्तकं आहेत? न प्रयत्न केलेला सुद्धा त्याच्याकडे समोर पुस्तक असू शकतं. त्यानं सुद्धा हातवरी करायला हरकत नाही. सगळ्या गोष्टी इमानदारीनं बोलत चला. खोटा आयुष्यात कधी पचत नाही बरं. 41-42 लोकांच्या समोर 43 लोकांच्या समोर पुस्तक आहे. आता चांगली गोष्ट आहे पण हे प्रमाण वाढलं पाहिजे. 100% लोकांच्या समोर पुस्तक असली पाहिजे बरं का. बाजार उघडा आहे. पुस्तकं जाऊन खरेदी करा. त्या पैशाला खर्च म्हणून बघू नका, गुंतवणूक म्हणून बघा. चला हात खाली घ्या. आणि ते म्युझिक शो वगैरे बघता का मित्रांनो तुम्ही?
त्याच्यात असतं बघा ते काय ते बजर राऊंड वगैरे असतो. बजर राऊंड माहितीये का तुम्हाला? हा हा? सर हो ते तिथं काहीतरी प्रश्न विचारला की जो सगळ्यात पहिल्यांदा बजर लावल किंवा लाईट लावल त्याला ते प्रश्न विचारतात. हात खाली घ्या की अगोदर सर. सगळ्यांनी हात खाली घेतले का? फास्ट. मग पुढं ज्याला मी म्हणील त्यानं म्हणजे ज्यानं फट दिशा हात वरी करील त्यालाच मी प्रश्न विचार. त्यासाठी हे तरी करायला पाहिजे, सगळ्यांनी हात तरी खाली करायला पाहिजे. किंवा दुसरं मी ऑप्शन देतो एक, बरं का, कोण उत्तर देणार त्यानं क्विक व्हिडिओ ऑन करावा फट दिशी. त्याचा व्हिडिओ सगळ्यात अगोदर ऑन होईल त्याला मी प्रश्न विचार. सर नेमकं एक तर सांगा, म्हणजे रेज युअर हँड करायचं का अहो, सगळ्यांनी व्हिडिओ ऑन हात खालीच करायचा? घेतले नाही तर मी कसाचा कुणाचं ओळखणार आहे? वैष्णवी डोके, दीक्षा वलशे, परमेश्वर बोराडे, अजय बडगिरे, मानसी शिंदे, तेजल पोलावार यांचे आणखी हात वरीच आहेत. मग मी कसं ओळखणार सांगा बरं केंद्र? ओळखणार का? नाही सर. एक जणाला कुणाला विचारणार? बरं चला, आपल्याला वेळ नाही. कोण सांगणार आहे मला सांगा. मी सर केंद्रशील. हे डिलीट करतो वाटल्यास अगोदर, बरं का. बॅलन्स शीटचं बी डिलीट करतो. चला सांगा मला काय सांगायचं पहिल्यांदा सांगा. स्टॉक ऑफ स्टेशनरी. स्टेशनरी. हा, स्टॉक ऑफ स्टेशनरी, ज्याला आपण ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी म्हणणार. तो कुठं टाकणार आपण? इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंट. इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या डेबिट साइड, डेबिट साइडला. ओपनिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. किती आहे मित्रांनो ते? 400 रुपये. 400 रुपये. ओके, याचा एकच परिणाम करायचा. नीट आहे का? हे पद बॅलन्स शीट मध्ये दिले. याचा एक आणि एकच परिणाम करायचा. एकच परिणाम पुढे काय करायचा. करायचं मला सांगा. प्लस करायचं स्टॉक ऑफ प्लस करायचं. हा, स्टेशनरी परचेस्ड परचेस प्लस करायचं. किती रुपयाची स्टेशनरी खरेदी केली? 6300. 6300. म्हणजे आपल्याकडं टोटल स्टेशनरी केवढ्याची झाली? 6700 रुपये. 700. पुढं काय करायचं सांगा. 700. त्याच्यात प्लस आउटस्टँडिंग स्टेशनरी. आउटस्टँडिंग Stationery बिल ऑफ स्टेशनरी काय करायचं याच्यात प्लस करायचं. करायचं. आउटस्टँडिंग बिल किती रुपये? आउटस्टँडिंग बिल 1000. याचा एकच परिणाम करायचा का? याचा दुसरा परिणाम कुठं करायचा? बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइड. आउटस्टँडिंग बिल ऑफ स्टेशनरी. स्टेशनरी राहिले मित्रांनो 1000. 1000. लिहून टाकलं इथं. कुणाला अडचण आहे का इथपर्यंत? नाही बोला. नाही. बर, पुढे आता परत इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटला या. काय करायचं परत? चालू वर्षी प्लस जो स्टॉक वापरला गेला नाही, शिल्लक राहिला. केवढ्याचा स्टॉक शिल्लक राहिला रे? 800. काय करायचं ते 1800 रुपये? मायनस. बोला की. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. याच्यातून वजा करायचे. किती रुपये वजा करायचे? 1800. मग 1000. आउटर कॉलमला किती येईल? 5900. 5900 चा अर्थ काय? याचा अर्थ काय 5900 चा? चालू वर्षी यूज केलेली स्टेशनरी. एवढ्या रुपयाच्या स्टेशनरीचा चालू वर्षी उपभोग घेतला. उपभोग, कन्झम्पशन करणं हा शब्द अर्थशास्त्रात येऊन गेला असेल तुम्हाला. एवढ्या रुपयाच्या स्टेशनरीचा आपण वापर केला, एवढा चालू वर्षी स्टेशनरी खर्च झाला आणि एवढ्या रुपयाची स्टेशनरी उरली 1800 रुपयाची. त्याचा दुसरा परिणाम बॅलन्स शीटच्या ऍसेट साइडला. क्लोजिंग स्टॉक ऑफ स्टेशनरी. इमानदारीनं किती जणांना कळालं हे? इमानदारीनं किती जणांना कळालं हे? हा सर, समजलं सर. नक्की कळालं? कळालं? आपल्याकडे 9, 17, 9, 20 झालेत. एक 10 मिनिटं आपल्याकडे आहेत मित्रांनो. तर आपण दुसऱ्या प्रॉब्लेम कडे वळू. पेज नंबर तिथंच मगाशी 76 होता, आता 77.
दिसतंय का सगळ्यांना? हो सर. काय दिसतंय बघा आता? फॉर कन्सिडरिंग ऍडजस्टमेंट दिलंय तुम्हाला इथं, बरोबर. रिलेटिंग टू, मगाशी बडगिनेनं शंका विचारली होती, तर सबस्क्रिप्शन संबंधी ऍडजस्टमेंट दिल्यात आपल्याला इथं. रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट. बर, हे समोर जे तुम्हाला दिसतंय मित्रांनो, हे याच्यावरून मला ज्ञानदीप उत्तर देईल का यातलं कोणतं वर्ष कधीच आहे, म्हणजे कोणत्याला करंट इयर म्हणायचं, कोणत्याला प्रिव्हियस इयर म्हणायचं, कोणत्याला नेक्स्ट इयर म्हणायचं? बोला बोला. 1 एप्रिल 2017 ते 31 मार्च 2018 हे करंट इयर आहे. हा, 1 एप्रिल 2017 बरं का ते 31 मार्च 2018 हे करंट इयर. मग मागचं वर्ष कुठलं मित्रांनो? 2016 17 ते 17 ते प्रिव्हियस इयर. आणि नेक्स्ट इयर किती? 18 18 19 19. हे सगळ्यांना क्लिअर झालं का? बघा बरं प्रत्येकानं बघा हे एकदा बघा, पेज नंबर तुमच्या 77 वरच हे बघा हे, आणि याच्यावरून मी इथं करंट इयर, प्रिव्हियस इयर आणि नेक्स्ट इयर लिहिलंय. हे करेक्ट लिहिलंय का बघून घ्या. कुणाला याच्यात अडचण आहे का? हे समजलंय का? बघा कळाले? बरोबर. आता बघा इथं काय दिलंय आपल्याला प्रॉब्लेम मध्ये? 16-17 या वर्षाची सबस्क्रिप्शन मिळाली. किती मिळाली रे? 1500. बर, इथं रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या खाली तुम्हाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंटच्या खाली तुम्हाला तारीख किती दिले? 31 मार्च 31 मार्च 31 मार्च 2018 म्हणजे ही चालू वर्षाची शेवटची तारीख आहे का मित्रांनो? या दिवशी म्हणजे या दिवशी संपणाऱ्या वर्षाचं आपणाला रिसिप्ट अँड पेमेंट अकाउंट दिले. मग या वर्षात आपणाला सबस्क्रिप्शन साठी, वर्गणीसाठी, नीट ऐका खूप महत्वाचा भाग आहे, सबस्क्रिप्शन साठी एकूण 85,000 रुपये मिळाले. सबस्क्रिप्शन साठी किती मिळाले आपल्याला? एकूण 85,000. 85,000 1,500 मागच्या वर्षाचे आहेत, 80,000 चालू वर्षाचे आहेत आणि 3,500 पुढच्या वर्षाचे आहेत. आता काही जणांना काय म्हणाले तेच कळणं गेलंय. 85,000 चालू वर्षी एकूण मिळाले सबस्क्रिप्शनचे, चालू वर्षी मिळाले, पण 85च्या 85,000 चालू वर्षाशी संबंधित नव्हते. 85,000 पैकी 1,500 मागच्या वर्षाशी संबंधित होते, 80,000 चालू वर्षाशी संबंधित, तर 3,500 पुढच्या वर्षाशी. या म्हणण्याचा अर्थ कुणाला लक्षात आला? हो सर. मग कोण सांगेल त्याचा अर्थ? मला समजावून कोण अर्थ समजावून सांगेल? कोण? 2016 ते 17 ओपनिंग स्टॉक. ओपनिंग स्टॉक नसतो इथं. ही काय स्टेशनरी आहे का? सर बर, आउटस्टँडिंग आउटस्टँडिंग ही कधीची आउटस्टँडिंग? 16-17 मागच्या वर्षाची. पण हा, कांबळेनं बरोबर उत्तर दिलं, पण कांबळेला पूर्ण कळालं का नाही मला जरा शंका आहे. हे गेल्या वर्षाची आउटस्टँडिंग आहे, पण ती मिळाली चालू वर्षी. कळालं का तुम्हाला? बघा गेल्या हो वर्षी सर. काही सभासदांकडून पैसे मिळायचे राहिले होते, ते कधी मिळाले मित्रांनो? या वर्षी. म्हणून हे या वर्षाचं उत्पन्न आहे का? नाही. नाही. हे 1,500 कधीचे आहेत? गेल्या वर्षीचे. हे चालू वर्षी मिळाले, गेल्या वर्षी मिळायचे राहिले होते. मग याचा चालू वर्षाशी संबंधित नसल्यामुळं हे चालू वर्षी लिहायचे नाहीत. चालू वर्षाच्या इन्कम अँड एक्सपेंडिचर अकाउंटच्या इन्कम म्हणजे क्रेडिट बाजूला किती लिहायचे? 80,000. किती लिहायचे? या माझ्या बोलण्यावरून एखाद्याला या 3,500चं कळालं असेल कदाचित. हा, हे कधीचे? प्रीपेड म्हणतात त्याला. खर्च आहे का उत्पन्न आहे? खर्च आहे का उत्पन्न आहे? प्रीपेड म्हणतात. प्री रिसिव्ड किंवा रिसिव्ड इन ऍडव्हान्स. मग हे काय करायचं मित्रांनो? ते मायनस करायचं. मायनस. हा, बोला बोला बोला, बरोबर आहे, बोला. बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साइडला. कळायला लागले, बऱ्याच जणांना कळायला. घाबरू नका, पळू नका, फक्त मन लावून ऐका. आणि ज्यांचा आवाज येतोय त्यांनी आवाज म्यूट करा. चला 1 मिनिटात तुमचं क्लिअर करतो, काळजी करू नका, फक्त म्यूट करा बरं का. समोर तुम्हाला एक्सेल शीट दिसतंय मित्रांनो? जे तिथं दिसतंय तेच इथं मी मांडण्याचा प्रयत्न केलाय.
बरोबर. 1,500, 80,000, 3,500 दिसतंय का तुम्हाला? बोला, पटपट बोला. दिसतंय? हे 1,500 कधीचे आहेत मित्रांनो? गेल्या वर्षाचे. ते गेल्या वर्षी मिळाले नव्हते, या वर्षी मिळाले, पण ते चालू वर्षाचं उत्पन्न नाही. आवाज येतो त्यांनी म्यूट करा बरं का. नाही, पण याचा कुठंच परिणाम करायचा नाही. हे 80,000 कुठं दाखवायचे परत सांगा? इन्कम अँड एक्सपेंडिचर इन्कम साइडला. कारण हे सबस्क्रिप्शन वर्गणी हे आपल्या संस्थेचं उत्पन्न आहे, म्हणून कुठे दाखवायचं? इन्कम साइडला. आणि 3,500चा काही जणांनी परिणाम सांगितला की वजा करून लायबिलिटीला टाकायचं. एकदम करेक्ट आहे, पण अर्धवट करेक्ट आहे. अर्धवट का करेक्ट? बघा आता इथं फार महत्वाचं बोलणार आहे मी. सगळ्यांनी म्यूट करा. फार महत्वाचं बोलणार आहे मी, नीट ऐका केअरफुली एकदम बरं का. सगळ्यांना म्यूट केलं मी त्यासाठी. आता फक्त ऐकण्याचं काम करा. तर तुम्हाला हे जे मी दाखवलं मित्रांनो, जर प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला असं 3 वर्षाचं वेगवेगळं दिलं, सगळ्यांना मी म्यूट केलंय, 3 वर्षाचं जर वेगवेगळं केलं तर तुम्ही मागच्या वर्षाच्या पदाचा परिणाम कुठंच करायचा नाही, कुठंच करायचा नाही. आणि पुढच्या वर्षाचा परिणाम 1 आणि 1च करायचा. 2-2 करत बसायची गरज नाही, वजा करत बसायची गरज नाही, कारण तुम्हाला अमाऊंट्स वेगवेगळ्या दिल्यात. कशा दिल्यात? अमाऊंट्स वेगवेगळ्या. त्याच्याऐवजी जर तुम्हाला हे 85,000 वेगवेगळं न देता एकत्रच दिलं, असं खाली दिसतंय तुम्हाला स्क्रीनमध्ये, असं जर एकत्रच दिलं की 85,000 टोटल मिळाले, आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलं की 1,500 गेल्या वर्षीचे आहेत आणि 3,500 चालू वर्षाचे आहेत, तर तिथं तुम्ही 1,500 वजा करायचे, 1,500चा एकच परिणाम करायचा, आणि 3,500 मात्र वजा करून लायबिलिटीला टाकायचे. मी परत एकदा रिपीट करतो मी काय बोलतोय ते. जर प्रॉब्लेममध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या वर्षाच्या रकमा सेपरेट दिल्या, वेगवेगळ्या दिल्या, तर गेल्या वर्षाच्या पदाचा कुठंच परिणाम करायचा नाही. चालू वर्षाचं पद इन्कमला टाकायचं आणि पुढच्या वर्षाचं पद लायबिलिटीला टाकायचं. गेल्या वर्षाचं कुठंच नाही, चालू वर्षाचं इन्कमला आणि पुढच्या वर्षाचं लायबिलिटीला. पण अशा वेगवेगळ्या 3 रकमा न देता जर तुम्हाला खाली मी जे सिलेक्ट केले आता त्याच्या पद्धतीने दिला असेल, असं ते 85,000 वेगवेगळं इनरला न देता 85,000 एकच रक्कम दिलेली असेल, कंबाईन रक्कम दिलेली असेल, आणि खाली ॲडजस्टमेंटमध्ये सांगितलेलं असेल की 1,500 याच्यापैकी गेल्या वर्षाचे आहेत आणि 3,500 पुढच्या वर्षाचे आहेत, तर 1,500चा एकच परिणाम करायचा, 85,000तून वजा करायचे, आणि 3,500 मात्र वजा करून अनम्यूट करा की लायबिलिटीला. किती जणांना कळालं हे बोललेलं मला सांगा? हो सर, कळालं. हा सर, समजलं. म्हणजे प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला अशा वेगवेगळ्या रकमा दिलेल्या असू शकतात, किंवा एखाद्या प्रॉब्लेम मध्ये तुम्हाला अशी एकच रक्कम दिलेली असू शकते. तिथं कसं दिलेलं असेल मी सांगू शकत नाही. वेगवेगळं दिलं असेल तर आत्ता म्हणल्याप्रमाणे 1,500चा कुठंच परिणाम करायचा नाही, 80,000चा इन्कमला करायचा, 3,500चा लायबिलिटीला. आणि तुम्हाला एकच रक्कम दिली तर ॲडजस्टमेंटमध्ये सांगतात की 1,500 गेल्या वर्षाचे आहेत आणि 3,500 पुढच्या वर्षाचे आहेत, तर 1,500 फक्त वजा करायचे आणि 3,500 वजा करून बॅलन्स शीटच्या लायबिलिटी साईडला याच प्रॉब्लेमच्या खाली पुढे एक ॲडजस्टमेंट दिले. सबस्क्रिप्शन आउटस्टँडिंग फॉर करंट इयर वॉज ₹7,000. चालू वर्षाची किती रुपये सबस्क्रिप्शन मिळायची राहिली? सबस्क्रिप्शन हा आपला खर्च नसून हे आपलं उत्पन्न आहे, तर किती मिळायची राहिली सबस्क्रिप्शन? 7,000. काय परिणाम करणार याचे? सबस्क्रिप्शन मध्ये ऍड करायचं आणि म्हणजे लायबिलिटी. सर नाही सर, सबस्क्रिप्शन ऍसेटला टाकायचं ना ते. सबस्क्रिप्शन मध्ये अधिक करायचं आणि बॅलन्स शीटच्या लायबिलिटीला नाही तर ऍसेटला. हात दिसतोय का माझा? हात दिसतोय का? काय हाताचा अर्थ काय? सबस्क्रिप्शन मिळायची राहिली. मग कालच्या ऍडजस्टमेंट शिकवताना तुम्हाला हे शिकवलं होतं का? आउटस्टँडिंग इन्कम शिकवलं होतं का? क्रेडिट साइडला अधिक करा आणि हे नाही म्हणून बॅलन्स शीटच्या ऍसेट साइड. म्हणतील
सर तुम्ही आम्हाला ते PDF पाठवलंच नाही म्हणून आम्हाला ते कळालं नाही. अरे बापू, हे ऑलरेडी तू फायनल अकाउंटमध्ये शिकलास. पुढं काय म्हणते बघा आता, हे किती जणाला कळतं हे फार महत्वाचं आहे. 70 जणच उरलेत, बरेच जण पळालेत. आउटस्टँडिंग सबस्क्रिप्शन फॉर 2016-17 वॉज ₹2000. कुणाला कळतंय बघू बरं आपण. सर ते गेल्या वर्षी सबस्क्रिप्शन मधून मायनस करायचं आणि लायबिलिटीला टाकायचं. लायबिलिटीचा काहीच संबंध नाही हो. पहिली गोष्ट Asset-ला टाकायचं सर, असं आपल्याला सेटला सर हा? बघा मी सांगण्याचा प्रयत्न करतो, तुम्हाला लक्षात येते का बघा. गेल्या वर्षीचे मला सांगा तुम्हाला मिळालेत किती. गेल्या वर्षी मिळालेले हा, गेल्या वर्षीचे मला सांगा तुम्हाला मिळालेत किती. आणि ऍक्च्युली गेल्या वर्षीचे मिळायचे किती राहिले होते. 2000पैकी 1.5 मिळालेत. म्हणजे 500 ₹500 अजून ये नाही. मग या 1,500चा कुठं परिणाम करायचा नाही. 1,500चा पण अजून जे 500 यायचे राहिलेत ते ऍसेटला कुठे टाकायचे. ऍसेटला बोला कुठे टाकायचे. बॅलन्स शीटच्या ऍसेटला. आणि त्याच्या पुढे एक उल्लेख आहे, त्याच्या पुढे एक उल्लेख आहे, सबस्क्रिप्शन रिसिव्ड इन ऍडव्हान्स. एवढं वाचल्या काही जण पळतात आणि उत्तर द्यायचा प्रयत्न करतात. ड्युरिंग लास्ट इयर वॉज ₹8,000. मागच्या वर्षी सबस्क्रिप्शन आगाऊ मिळाली असा आकडा किती होता. 8,000. कधी आगाऊ मिळाली म्हणलात ते मला कळलं. कधी आगाऊ मिळाली म्हणलात. 8,000 कधी आगाऊ मिळाली. लास्ट इयर. एका प्रश्नाचं उत्तर द्या बरं. चालू वर्षी किती आगाऊ मिळाली. 3,500. याचा संबंध चालू वर्षी आगाऊ मिळाली म्हणजे याचा संबंध पुढच्या वर्षी. मागच्या वर्षी आगाऊ मिळाली म्हणजे त्याचा संबंध बरं का. मग आपला वेळ संपत आलाय पण एका मिनिटात मी परत रिपीट करतो, ऐका फक्त, पळू नका. ₹1,500 कुठंच परिणाम करायचा नाही. 80,000चा परिणाम करायचा इन्कमला. 3,500 ऍक्च्युली वजा करून लायबिलिटीला जायला पाहिजेत पण वजा करायची गरज नाही कारण अमाऊंट सेपरेट दिले. चालू वर्षाचे 7,000 मिळायचे राहिलेत म्हणून 80,000त 7,000 अधिक करायचे आणि अजून ते ये नाही म्हणून ऍसेट साईडला टाकायचं. गेल्या वर्षाचे ऍक्च्युअल किती मिळायचे राहिले होते. 2,000 पैकी मिळालेत किती. 1,500. म्हणजे गेल्या वर्षाचे अजून किती मिळायचे राहिलेत. ते कुठे टाकायचे. ऍसेटला. किती टाकायचे ऍसेटला. 500. आणि गेल्या वर्षी इन ऍडव्हान्स मिळालेले किती. 8,000. गेल्या वर्षी इन ऍडव्हान्स मिळाले म्हणजे त्याचा संबंध याचा परिणाम एकच करायचा. चालू वर्षाच्या 80,000मध्ये अधिक करायचे. चालू वर्षाच्या रकमेमध्ये काय करायचे. अधिक करायचे. समजतंय सगळ्यांना. तर सर ते 8,000चं काय. हो 8,000 रुपये चालू वर्षाच्या सबस्क्रिप्शन मध्ये अधिक करायचे कारण ते इन ऍडव्हान्स गेल्या वर्षी मिळाले. काही सभासदांनी गेल्या वर्षी पैसे आगाऊ दिले ज्याचा संबंध चालू वर्षाशी होता. अधिक करायचं, परिणाम एकच करायचा कारण ते गेल्या वर्षी मिळाले. गेल्या वर्षी इन ऍडव्हान्स मिळाले, आगाऊ मिळाले त्यावेळेस ते वजा करून आपण लायबिलिटीला टाकलेले असतात. त्याचा चालू वर्षाशी संबंध असल्यामुळे ते चालू वर्षी अधिक करायचे. सगळा भाग क्लिअर झाला नाही पण काही गोष्टी डाऊट तयार झाला तर तो डाऊट उद्या क्लिअर करण्याचा प्रयत्न करू आपण उद्याच्या पिरियडमध्ये. कळालंय. फक्त तुम्ही ते वाचण्याचा प्रयत्न करा आज परत एकदा बघा बरं का. आणि घाबरून उद्या संख्या कमी राहू नये. घाबरू नका. येऊ नकोस. मी तुझ्या पाठीशी आहे. कट करू का. नाही सर तुम्ही आमच्या पाठीशी आहे. कट करू का. थँक्यू सर. ओके थँक्यू. थँक्यू सर. येऊ नकोस मी तुझ्या पाठीशी आहे पुरी म्हणायला.